पुढची बातमी आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाच्या संदर्भातली। हा निर्णय तसं पाहायला गेलं तर ऐतिहासिकच म्हणावा लागेल, कारण या निर्णयाच्या अनुसार ज्यांना वडील नाहीत त्यांना आईची जात सशर्त मिळू शकते। सर्वसाधारणपणे भारतामध्ये पितृसत्ताक पद्धती राबवली जात असल्यानं जिथे वडील कुटुंबात आहेत तिथे वडिलांचीच जात मुलाला दिली जाते। मात्र सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाचा हवाला देत आईची जात मुलीला सशर्त मिळू शकते असा निकाल दिलेला आहे। काय घडलंय न्यायालयात ते आपण पाहणार आहोत। पुदुचेरीतल्या एका जात प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयामध्ये नेण्यात आलं। वडिलांच्या अनुपस्थितीमध्ये आईनं स्वतःची जात मुलीला देण्यात यावी अशी परवानगी न्यायालयाला मागितली। आई मागास जातीची असल्यानं ती जात मुलीला मिळू शकते का असा प्रश्न विचारला गेला। आईनं न्यायालयाला तशी विचारणा केली असता न्यायालयानं मुलीच्या शिक्षणास मदत करण्यासाठी निर्णय घेतला असं समोर आलं। वडील मागास नसताना मुलगी मागास प्रमाणपत्र केवळ सशर्त पद्धतीने मिळवू शकते असं न्यायालयानं म्हटलंय। हा निकाल अपवादात्मक स्थितीतच लागू राहील हे सुद्धा न्यायालय सांगतंय।